नमस्कार. हसताय ना, हसायलाच पाहिजे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सुपर्णा श्याम यांच्या कॅमेऱ्यातून आपण पाहत आहात नवीन एपिसोड जो लवकरच तुमच्या भेटलाय. आणि भालचंद्र कदम सर आपल्या बरोबर आहेत. तोच उत्साह, तोच आनंद, तेच टेन्शन. उत्साह म्हणजे उत्साह दाखवायचा असतो. तर अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व, अलग व्यक्तिमत्व मी तुम्हाला दाखवू इच्छितो. सतत आनंदी कसा होऊ शकतो एखादा माणूस, तर यांच्याकडे बघूनच आपण शिकावं. 24 तास आनंदी व्यक्तिमत्व रोहित चव्हाण, कराडचं एक उमद व्यक्तिमत्व. लवकरच ते विधानसभेला उभे राहतील असं आम्हाला वाटतंय. निवडून येतील की नाही त्याचं त्यांना माहिती. ते बोलत का नाही, ते फार मितभाषी आहे, अत्यंत मितभाषी, खूपच मितभाषी. असू द्या, आता गिळू नका ते. आणि एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व, चेहरा धोळा आणि भानगडी सोळा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व वाटू शकतात, पण ते तसे नाही. ते फारच सात्विक व्यक्तिमत्व ज्याला आपण आजच्या काळात असा सात्विक माणूस भेटणं हे अत्यंत अवघड आहे. अलकाताईन यांना बशीला लावून लावून इथपर्यंत पोहोचलेले आणि अलकाताईंना फॅन करून घेतलं त्यांनी. त्यामुळे आम्ही त्यांना आता काढू शकत नाही. पण ते म्हणतात मी फुकट करतो पुढे, पण मला फुकट करायला ना, चेहऱ्यावरती नाही पण अभिनय हो असा यांनी केलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता स्नेहशीलम, अत्यंत अलर्ट व्यक्तिमत्व, सतत हातात स्क्रिप्ट घेऊन आणि सगळ्यांच्या चुका झाकणारी एक व्यक्ती, सांभाळून घेणारी एक माऊली असा तर अशी एक व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ओंकार भोजने, जे आता महाराष्ट्राला प्रचंड आवडतात सध्या. आणि कितीही लोकांनी काहीही म्हणू दे, आज पुन्हा एकदा साडी नेसण्यासाठी सज्ज झालेला हा एक गुणी कलाकार. यालाच म्हणतात डेडिकेशन, यालाच म्हणतात डिरेक्टर म्हणून. तसंच मनात त्याचे वेगळं चाललंय पण तो बोलू शकत नाही. आणि एक नवीनच मुलगा तुम्ही इकडे बघू शकता, सिद्धू. तर हा सेटचाच एक भाग आहे की काय असं वाटावं, इतका छोटासा खांब वाटणारा हा व्यक्ती, पण फारच मुद्दा, ज्याला मागच्या एपिसोडला 4-5 वेळा फेकण्यात आलेलं. आमच्या पंच फेकतात, तर माणसांनी यांनाच फेकलं, त्यामुळे यांचं नाव आता पंच असं ठेवण्यात आलेलं आहे. हे एक व्यक्तिमत्व जे पळाले ते कोणाला मला माहितीच नव्हतं. सन्माननीय तिखे सर, सतत लिखाणाचा अभिनय करणारा एक व्यक्ती, स्वतः एक शिक्षक व्यक्तिमत्व असूनही शाळा बुडवून इथे येणारा हा एक गुणी टीचर असं मी त्यांना म्हणेन. त्यांची मुलं त्यांना फक्त टीव्हीतच बघतात, त्यामुळे असे गुण सगळ्यांना लाभो. त्यामुळे फार चांगले शिकवतात ते सगळ्यांना, वेगळा आनंद. आणि ही कृष्णा घोंगे तुम्ही बघू शकता. कृष्णा घोंगे सतत अलर्ट व्यक्तिमत्व, इतकं काम ते करतात की कुठलं स्पीच चाललंय हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहतं. इकडे ते मिक्स करत असतात. आणि इकडे शिर्के नावाचं एक व्यक्तिमत्व, आपण अनेक वर्ष बघतो, पण तुम्हाला प्रश्न पडतो की हा का आहे हा शो मध्ये, असा एक प्रश्न पडण्यासारखा एक आपल्याला असोच. पण असो एक शो मध्ये एखादी छान ब्लेसिंग वाली व्यक्ती असावी तशी ही व्यक्ती. तुम्ही सचिनला बघा, कारण ही माणसं तुम्हाला कधी भेटत नाहीत. सचिन हे आमचे माईक्स आणि सगळं ऑडिओचं काम करतात. तर साळवी साहेब आणि हे दोघे जण मिळून हे सगळं करत असतात. अत्यंत चांगलं काम ते करतात. आमचा आवाज कधी दाबला नाही त्यांनी आजपर्यंत. हीच ती व्यक्ती ज्यांनी आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला. आणि इकडे एक अभिनय तुम्ही बघू शकता, हा एक नवीन मुलगा आलेला आहे कोकणातला. हा मुलगा इतकी एनर्जी की काय डायलॉग बोलतो त्याचं त्याला कळत नाही, लिहिलेलं वेगळं बोलतो वेगळं. आणि हा अभिनय बघा, त्यांना माहिती होतं आपण शूटिंग करतो, त्यांना माहिती होतं आपण शूटिंग करतो. ते मगाशी जवळपास गप्पा मारत होते, पण तिथून कॅमेरा फिरतोय आपल्याकडे कधीतरी येईल असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी लगेच असा एक अभिनय केला. जसे आजकाल काही फोटो काढले जातात काम करण्यामध्ये, तसं हे काम करणारे व्यक्ती या व्यक्तीला खूप भेटायचं. हा जो सेट आहे तो यांनी नाही लावलेला. हा जो फ्लेक्स वाला सेट आहे हा नेहमी हा लावत असतो. कसं वाटतंय तुम्ही इतकी वर्ष आमच्या बरोबर काम करताय, काय सांगाल फक्त 2 शब्दात? खूप बरं वाटतंय. चेहऱ्यावर तर नाही वाटत, चेहऱ्यावर तर वाटत नाही, चेहऱ्यावरती असं वाटतं पैसे कधी द्या. तुम्हाला आजपर्यंत काय अनुभव आला या सगळ्यात? एका शब्दात सांगा. भाऊ कदम यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मला एवढं सांगते की भाऊ कदम गेल्यानंतर त्यांची रूम मला कधी झोपायला मिळते. लागलेले भाऊ कदम घरी गेल्यावर त्यांची तुम्हाला माहित असेल पण यांच्यावर एक बायोपिक बनतो त्यांच्या आयुष्यावर. तो म्हणाला भाऊ कदम गेल्यानंतर असं एक वाक्य, घरी गेल्यानंतर असं नाही म्हणा, घरी गेल्यानंतर म्हणा प्लीज. भाऊ कदम घरी गेल्यानंतर मला कधी झोपायला मिळते. बरं, ह्या व्यक्तीचं जे आयुष्य फार खडतर आहे आणि आमच्याशी दिलं तुम्ही यांच्यावरती बायोपिक बनवणार आहे आणि आमचं स्क्रिप्ट लिखाण सुरू होणार आहे, तर तुमच्या बायोपिक मध्ये तुमचा रोल कोणी करावा असं तुमचं म्हणणं आहे सगळ्या महाराष्ट्रावर सांगा. मला असं म्हणण्याचा अर्थ आहे की सर्वांनी आपल्या सगळ्यांनी कसं बायोपिक करावा, एकटाच कोणतरी करावा ना, सगळे कसे असतील, तुझा रोल कोण करणार एवढं सांग, कोणी करावा. तसे सुबोध भावले करतात सर, तसं तुझा रोल कोणी करावा, कोण वाटेल सेम टू सेम संतोष. मला असं वाटतं की आपण स्वतःहून करावं. आपण स्वतःहून म्हणजे आपण तुम्हीच करावा. नाही निलेश सर तुम्ही करावं. त्या बात म्हणजे माझ्यावर जबाबदारी मांडलेली आहे त्यांनी. पण असा एक बायोपिक जर आला तर तुम्हाला. आणि इकडे बघा मगापासून जो एक ढोलकीचा म्हणजे अभिनय जो चाललेला होता मगापासून, तुषार देवल व्यक्तिमत्व, उद्योग क्षेत्रातलं एक मोठं नाव, मिसळ जगतातलं एक सुप्रसिद्ध नाव, लवकरच ते इथून सोडून गाड्यावर जातील पण तरी सुद्धा ते इथे टिकून आहेत. कारण मिसळचं किती दिवस चालेल माहिती नाही, पण ही सर्व मिसळ खूप दिवस चालेल असं त्यांना माहितीच आहे. पण तुषार मला हेच विचारायचं आहे की हे सगळं जे आहे याचा खर्च किती आहे साधारण? इन्स्ट्रुमेंटचा विचारते मी, सिरियस प्रश्न विचारते. हे सगळं किती लाखांचं असेल? हे 80,000 आहे टोटल सांगा. टोटल साधारण 2-2.5 लाखापर्यंत सगळं गोष्ट. मग हे वाजवा कधीतरी आमचं एवढंच नाही. एवढा खर्च जर आपण त्याच्यावरती केलाय तर तुम्ही करा. आणि ह्यांना भेटा, ह्या फक्त पुतळा आहे. तर इकडे समोर एक बरीच व्यक्ती बसलेले आहेत, प्रमोद आहेत, त्याच्यानंतर तिकडे तुम्ही बघू शकता आमचा किरण आहे जो चोरी छुपी शूट करतोय, त्याच्यानंतर हा जो फोटोग्राफर आहे याचे फोटो कधी सरळ येतील असं मला वाटतं. सगळे केलेले फोटो एडिट मध्ये आम्ही सरळ करायची कामं आम्हाला लागतात. असा हा एक कॉस्ट्युम डिपार्टमेंट तुम्ही बघू शकता. तिकडे शूटिंग सुरू झालं की ते येऊन बसल्या तिकडे स्वतःचे कपडे कधी शिवायला असं भाऊ म्हणतात. अशा पद्धतीचे एक व्यक्ती. आणि विनोदजी तुम्ही आज बघा खूप वर्षांनी विनोदजींच्या चेहऱ्यावरती केस गेले आणि डोक्यावरती आले, चेहऱ्यावरचे विनोदजी 24 तास माझ्या बरोबर असतात, 24 तास ते काम करतात आणि फार कमाल आणि नवीन मुलगी आहे तिचं नाव आहे नेहा सुद्धा आमच्या बरोबर काम करते. पुन्हा एकदा तोच अभिनय तुम्ही बघू शकता, पुन्हा एकदा हा. आणि आता तुम्हाला भेटूयात सुपर्णा श्याम यांना, ज्यांच्या बरोबर आम्ही हा व्लॉग शूट करू आणि कदाचित 100 मिलियन वगैरे क्रॉस होईल असं मला वाटतच आहे. काय सांगा सुपर्णाजी, तुम्ही आल्यानंतर या शो मध्ये एक वेगळी एनर्जी आली आहे, एक वेगळं टेन्शन ओंकारला आलंय, काय सांगा? काय करायचं पण हे युद्ध जे तुमचं आहे की ओंकारला तुमचा विनोद आवडत नाही, तुमच्या विनोदाचं टायमिंग आवडत नाही आणि आता तर भरत जाधव यांनी उभं राहून काय वाजवलं, तर ही ओंकारसाठी तुम्ही दिलेला इशारा होता का? कसं आहे ना, नवीन कॉम्पिटिशन आली की जरा तकलीफ होते ना, त्रास होतो. तसं पण बायकांमध्ये असावी की बाई आणि पुरुषात कशी कॉम्पिटिशन आहे, मला हेच नाही कळलं. ते तो सांगू शकेल बेटर. वा वा, पण तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि महाराष्ट्राला आवडतं, तुम्ही असं हसवत राहा. आणि थँक्यू सो मच. तुमच्या व्लॉग मध्ये मी मध्येच घुसलो आणि तुम्ही बरंच काही आज बोललो, त्यामुळे थँक्यू सो मच. पण तुम्ही बघत राहा, हसताय ना, हसायलाच पाहिजे. आणि हे कुटुंब एवढंच नाहीये, महाराष्ट्र सुद्धा या कुटुंबात सहभागी आहे. थँक्यू सो मच.